नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत ब्लाऊजबद्दल. तर हो, साडी आपली 2000ची असो किंवा 20,000ची असो, जर साडीतला ब्लाऊज परफेक्ट नसेल तर त्या साडीचा लुक बिलकुल छान नाही येत. तर मग आपण ब्लाऊज कशा पद्धतीने परफेक्ट शिवून घ्यायचा किंवा छान डिझाईन कशा पद्धतीने करून घ्यायचा ते आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओ सुरू. तर टिप नंबर 1, आपण ब्लाऊज समजा इन केस जर आपली साडी 2000ची वगैरे असेल आणि आपल्याला वाटत असेल की आता 500, 600 किंवा 1000 रुपये आपण ब्लाऊज डिझाईन करण्यावरती नाही घालायला पाहिजे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, तर नक्कीच आपण छान प्रकारे ऑनलाईन ब्लाऊज आयता जो येतो शिवलेला तो आपण रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता माझी ही साडी आहे. तर ही साडी मी माझ्या मुलीच्या बर्थडेसाठी घेतली आणि फक्त 2200 रुपयाची ही साडी होती. तर याच्यावरती मला असं वाटलेलं की नको ब्लाऊज शिवून घ्यायला, तर म्हणून मग मी असा ऑनलाईन ब्लाऊज त्याच्यावरती मॅच असा मी ऑनलाईन ब्लाऊज मागवला होता. तर याचा मी रिव्ह्यूसुद्धा दिलेला. तर हा अशा पद्धतीचा आपण करू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की ब्लाऊज आपला नको एवढे पैसे वेस्ट करायला, तर आपण रेडीमेड ब्लाऊज येतात ते पण घेऊ शकतो. टिप नंबर 2, जर आपण आता समजा साडी आपली नेटची असेल तर नेटच्या साडीमध्ये आपण कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करायचं ते आता आपण बघूया. तर नेटची जेव्हा आपण साडीतलं ब्लाऊज डिझाईन करतो तेव्हा समोरच्या साईडला फ्रंट हुक न ठेवता तुम्ही बॅक हुक ठेवायला पाहिजे. का तर समजा तुम्ही जर असं एक वन साईड पिनअप केलं, नेटच्या साडीमध्ये बिलकुल कव्हरेज नसतं कोणत्याही प्रकारचं, पूर्ण सी थ्रू साडी असते, तर पूर्ण असे बटन आपले ओपन दिसत असतात. आणि बऱ्याच बायकांचं मी असं पाहिलेलं सुद्धा आहे की त्यांनी वन साईड पिनअप केलंय आणि त्यांचं ते हुक म्हणजे थोडं दिसतंय. तर तसं न करता बॅकला हुक करा, छान प्रकारे समोरून डिझाईन करा. सुंदर असा लुक आपला या साडीमध्ये उठून येईल जर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन केलं. टिप नंबर 3, आता जर तुमच्याकडे समजा साडी काठपदराची आहे तुमची आणि तुम्हाला रनिंग ब्लाऊज शिवायचा आहे काठपदराच्या साडीत, जर तो जो ब्लाऊज येतो तो शिवायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही काठांचा उपयोग करून छान डिझाईन तयार करू शकता. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा रनिंग ब्लाऊज येतात काठपदराच्या साडीमध्ये वगैरे, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. याने काय होईल, तुमचा एक जी काठपदराच्या साडीचा ब्लाऊजसुद्धा खूप छान प्रकारे यूज होतो आणि अशा पद्धतीने जर शिवला काठांचा उपयोग करून तर छान डिझायनर साडीसुद्धा आपली वाटत असते आणि लुकसुद्धा खूप सुंदर येतो. तर आता सगळ्यात महत्त्वाची टीप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस काय होतं, बॅकला आपल्याला डिझाईन करायची असते किंवा बॅकलेस ब्लाऊज शिवून घ्यायचं असतं, तर त्यासाठी आपण ब्रा तर घालू शकत नाही कारण की ते व्हिजिबल होणार असतं पूर्णपणे. आता अशा पद्धतीच्या ब्रा सुद्धा येतात ज्या पूर्णपणे ट्रान्सपरंट असतात पाठीमागच्या साईडला, त्याचे स्ट्रॅप आणि पाठीमागचा जो पूर्ण पार्ट असतो तो पण, ते पण थोडंफार व्हिजिबल होतं थोडंसं का होईना, म्हणजे असं अनकम्फर्ट वाटत असतं. तर ते आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर नक्कीच आपण अशा पद्धतीने पॅडेड ब्लाऊज शिवू शकतो. आता तुम्ही बघू शकता माझे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळेच ब्लाऊज पॅडेड आहे. आता हे बघा, हे सुद्धा ब्लाऊज माझं पॅडेड आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आतून हे विजिबल होतं. जर तुम्हाला वाटत असेल की आतून पण हे असं दिसायला नाही पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही नक्कीच त्याला अस्तर लावू शकता आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता की बिलकुल दिसत नाही. अशा पद्धतीने आपण ते स्ट्रॅप दिसू नये किंवा पाठीमागच्या साईडचा भाग आपल्याला व्हिजिबल होऊ नये ब्राचा, म्हणून आपण अशा पद्धतीने पण ब्लाऊज शिवून घेऊ शकतो. तर नक्कीच आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करू शकतो ब्लाऊजमध्ये. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो, आता तुम्ही बघा पहिल्याच्या काळामध्ये ज्या बायका होतात त्या छान प्रकारे फक्त ब्लाऊज घालायच्या, छान प्रकारे त्यांच्या ब्रेसला सपोर्ट मिळायचा. आता निघाले ब्राचं वगैरे, तर तेव्हा कोणी असं हे घालत नव्हतं, ब्रा वगैरे म्हणा किंवा अशा गोष्टी, फक्त ब्लाऊज घालायचे आणि त्या ब्लाऊजने त्यांना प्रकारे सपोर्ट मिळायचा. तर मग आपण पण अशा पद्धतीने जर आता बऱ्याच वेळेस काय होतं, थोडंसं आपल्याला अनकम्फर्ट होत असतं तशा पद्धतीने, तर नक्कीच अशा पद्धतीने आपण कपचं यूज करून छान प्रकारे ब्लाऊज शिवून नक्कीच घेऊ शकतो. तर तुम्ही एखाद्या वेळेस जर नसेल तुम्ही शिवलेलं तर नक्कीच ट्राय करू शकता. आता माझे ऑलमोस्ट सगळे ब्लाऊज मी अशा पद्धतीने शिवून घेते, कारण की मग नंतर आत काही घातलं नाही घातलं तरी फरक नाही पडत, माणसाला अनकम्फर्ट असं वाटत नसतं, छान कम्फर्टेबल वाटत असतं. कारण की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. अजून अशा पद्धतीचे वेगळे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून विषयावरती मी व्हिडिओ घेऊन येईल.